हॅलो. तर आपण पाहतोय एस-जी-पी-एल स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2025 आणि पर्व आपण पाहतोय. पर्व 4 अर्थातच या हंगामामध्ये आपण ही एस-जी-पी-एल आपण पाहतोय, अनुभवतोय आणि या एस-जी-पी-एलमध्ये आपण हा तिसरा सामना या संपूर्ण दिवसभरातील आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला एस-व्ही फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एन-एस कन्स्ट्रक्शन आणि एस-व्ही फायटर्स बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. फायटर्स आपण पाहतोय एका बाजूला प्रकाश असतील आणि दुसऱ्या बाजूला यश. यशच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आपण पाहतोय पहिलं षटक हे प्रगतीपथावरती हितेश यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या म्हणल्यात ती 6 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न जरूर झाला आणि 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत. अजून येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थात त्याचं पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले षटक आपण पाहतो हितेश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल या चेंडूवरती वार केलाय आपण पाहतोय. परंतु वाईडिश लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये डीपमध्ये प्रोडक्शन असताना पहिला धक्का टीम एस-व्ही फायटर संघाला. अर्थातच या एस-जी-पी-एलमध्ये आपण पाहतो हे तिसरा सामना आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये ही लढत आपण पाहतो. एका बाजूला जर पाहायला गेलात ना तर एस-व्ही फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला एन-एस कन्स्ट्रक्शन हे 2 संघ आपण पाहतोय आणि या 2 संघामध्ये एस-व्ही फायटर्स बॅटिंग करत असताना अर्थात एक विकेट आतापर्यंत जरूर गमावलेले ते प्रकाश वनकर मात्र माघारी परतले. त्यानंतर आपण पाहतो इन ॲट बॅट नंबर 3 खेळपट्टीवरती दाखल होत असताना सूरज अर्थात पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले षटक आतापर्यंत एक चांगल्या दर्जाचं काम सातत्याने या असोसिएशनमध्ये आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहतो हितेश. त्यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लाईन त्यावरती चेंडू पूल केलाय परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग रिदममध्ये प्रोटेक्शन होतं परंतु झेल मात्र टिपला गेला नाहीये आणि त्याचा फायदा मात्र पुन्हा आपण पाहतोय एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतो इथे जोखीम मात्र अंगलट आली आहे आणि हा धक्का क्रमांक दुसरा एस फायटर संघाला इजे. इजे तर 2 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय एस फायटर संघाला. इथे आपण पाहतोय निराशाजनक एस फायटर टीमला आणि पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता असणार आहे कारण का आतापर्यंत 2 धक्के एस फायटर संघाला इथे आपण पाहतो पंचांच्या माध्यमातून वाईट येतो. वाईटचा इशारा अर्थातच अनफिल्ड अंपायर आपण पाहतोय सूरज पाचिलकर सर मॅन फ्रॉम निजामपूर आणि त्यांच्या समवेत आपण लेग्सवर अंपायर आपण पाहतोय गोपाल सर मॅन फ्रॉम तळा. हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत एस-जी-पी-एलमध्ये. वेळेस आपल्याकडचा चेंडू त्याला पाहतोय बॅटची कडा निश्चितच घेतली आपण पाहतो थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 4 धावा अर्थातच चौकार. 12 धावा. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर
संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटका अखेरचा धावसंख्या बनल्या तर 12-12-12च्या सरासरीने ही रणनीती दाखवते का चांगलासा टार्गेट जरूर बनवू शकतो. परंतु इथे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला विवेक नाडकर आपण पाहतोय मॅन फ्रॉम रेपोली. उत्कृष्ट बॅटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला विवेक नाडकर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम खडकोली राज अतिशय वाघोसे एक महागडा खेळाडू आपण पाहिला तर ऑप्शनमध्ये ज्याला आपण पाहिलं होतं ते आपण पाहतोय राज पहिला बॉल या ओव्हरमधील या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय इथे काय घडतंय इथे चूक घडतीये मध्ये आणि ती चूक मात्र कन्वर्ट होतीये चौकारामध्ये आपण पाहतोय या 4 धावा. अशी वेळेस आपण पाहतो प्रकारचा चेंडू त्याला ही पुल केलंय परंतु इथे काय घडणार आहे मध्ये रोटेशन असताना आपण पाहतो त्यांच्याकडे सुद्धा चूक होती आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा आपण पाहतो एसी फॅक्टर्स टीमला होत असताना या एक सिंगल मात्र अर्जित केली गेली या सिंगल आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेलंय धावसंख्या बनला आहे 17 आकड्यावरती 2 चेंडू आपण पाहतो या धावसंख्या 17 आकड्यावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसरं षटक आपण पाहतो मार्गस्थ असताना राज यांच्या माध्यमातून पुढचा बॉल त्यावेळेस हलकीशी एज आपण पाहतोय परंतु चेंडू गली पॉइंटला ट्रॅव्हल होत असताना चेंडू सीमा पार झालाय आणि याही येते 4 धावा चौकार.
आउट. वरती आपल्याला पाहायला मिळतायत यात दाखल होत असताना पाहायला मिळतायत अविनाश आणि फ्रॉम मूर आपण पाहतोय या एस-जी-पी-एलमध्ये सर्वच खेळाडूने सहभाग घेतला आणि निश्चितच ही एस-जी-पी-एलचा आपण फायनल डे आपण अनुभवतोय. त्यावेळेस जागाबाने सफल झाले परंतु चेंडू दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न होता अविनाश यांचा पहिल्या चेंडूवरती. त्यावेळेस आपण पाहायला गेलं तर कुठेतरी असफल झाले आणि हा डॉट चेंडू. सौरभ आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्या टीमला करत असताना. पुढचा बॉल. वाह! यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि चेंडूला ढकलून दिलंय. वाईड लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये आपण पाहायला गेलं तर रोटेशन होतं आणि एक सिंगल अर्जित केली. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या बनल्या आहेत एसी फायटर्स टीमची 26 आकड्यावरती. इथे मात्र रोखलंय सौरभ भोजने गोलंदाजानं. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सक्सेस होत असताना 2 धावा एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलंय आणि या 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धावांना आपण पाहतोय धावसंख्या बनल्या आहेत 28 या आकड्यावरती आणि सांगता होतीये थर्ड ओव्हरची. एंड ऑफ दिस थर्ड ओव्हर धावसंख्या आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. निश्चितच एस-जी-पी-एलचा आपण आजचा फायनल ते आपण अनुभवणार आहोत. या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येकाची मेहनत ही प्रत्येक टीमसाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याचसाठी हा ठास आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचा. तसेच एस-जी-पी-एल स्वराज्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2025 आणि यंदाचं हे 4थं पर्व आज आपण अनुभवतोय आणि या 4थ्या पर्वामध्ये 27 27 एप्रिल 2025 रोजी आपण हा फायनल डेचा रणसंग्राम आपण अनुभवतोय आणि इथे आपण कोण दाखवणार साहस साहस धाडस आणि निश्चितच त्या धाडसामधून कोणाची विजयाची छाप त्या ठिकाणी बॉलर्स नेम आपण पाहतोय आदित्य. पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि त्याला खोदून काढले परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन असताना 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. अर्थातच विवेक नाडकर याने मात्र थांबवलंय. दर्शक यांच्या बॅटर्सला आणि निश्चितच एक सिंगल अर्जित केली गेली. स्ट्राईक मात्र आपल्याकडे घेऊन ठेवली आहे. कारण त्याला ठाऊक आहे कारण का इथे मात्र जोखीम घेणं गरजेचं नाहीये आणि तेच काम मात्र विवेक यानं केलंय. आदित्य आपण पाहतो आदित्यचा पुढचा बॉल. अशी वेळेस फुल टॉस आणि या फुल टॉसवरती मात्र फुल टोल वसूल. हा येतो अस्मानी टोला विवेकच्या बॅटमधून मोठा बार षटकार. तर आपण पाहतो एक मोठा फटका जरूर आलाय आणि खरोखरच मोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात. ते विवेक नाडकर आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल. अशी वेळेस आपण पाहतोय अक्षरचा चेंडू आणि त्यालाही खोदून काढला ऑन साईडला परंतु या पुल शॉटवरती किती धावा बनणार या 2 धावा अर्जित केल्या गेल्या. एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि या 2 धावा या दुहेरी धावेने स्कोर कार्ड पुढे गेलंय. 37 आकड्यावरती टार्गेट आपण पाहिलं ना तर खरोखरच सन्मानजनक करतील का एन-एस कन्स्ट्रक्शन समोर हे देखील पाहणं गरजेचं राहील कारण का येणाऱ्या 3 चेंडूचा जुनी खेळ बघ यावेळेस काय घडलं यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज आणि एजंट टेकन धक्का क्रमांक 4 टीम फायटर संघाला डी
बॅटर्स चेतन आणि फ्रॉम रेपोली. पुढचा बॉल आदित्य यांचा. यावेळेस आपण पाहतोय आदित्य यांच्या बॅटमधून हा लॉंग ऑन रिझनमध्ये स्ट्रोक पाहिला आणि निश्चितच या स्ट्रोकवरती आपण शॉटवरती आपण पाहिलं तर एक सिंगल जरूर अर्जित केली गेली. सिंगल स्कोर कार्ड नेऊन ठेवलं 38 आकड्यावरती. इथे मात्र एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. जर का 40+ धाव बनला तर कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर जरूर बनू शकतो. अविनाश. अविनाश याही वेळेस आपण पाहिलं ना तर याही वेळेस बॅकफूट लावून येऊन मारण्याचा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल अर्जित केली गेली आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते मात्र विकेट गमावतोय आणि सांगता होतीये 4 ओव्हरची सांगता होती या पूर्वार्धाच्या खेळाची आणि धावा बांधल्या आहेत 39 या आकड्यावरती आणि 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तो एन एस कन्स्ट्रक्शनचा अर्थातच राजन शिंदे यांच्या टीमला आणि या 40 धावांचा पाठलाग कशा रीतीने करणार कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी पार करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि ते पाहण्यासाठी ते अनुभवण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपण या कॉमेंट बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत जिथे आपण ऐकणार आहोत ज्याने या हंगामामध्ये अर्थातच लोणेरे विभाग गोरेगाव विभाग असेल किंवा या माणगाव तालुका महाड तालुका असेल किंवा श्रीवर्धनमध्ये ज्यांनी आपल्या अर्थातच आवाजाचा बोलबाला जर आपण पाहिला ना तर खरोखरच माणगाव तालुक्यामध्ये कुणाल दाते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आपले या माणगाव तालुक्यात लाभलेले व्हॉइस ऑफ माणगाव ज्यांची ओळख आहे ते संजय शिंदे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. खरोखरच त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करेल. आज आम्ही सातत्याने त्यांचा स्टेटस पाहत असतो आणि आज संपूर्ण भारतात श्रीवर्धन, महाड असेल, माणगाव असेल या विभागमध्ये जाऊन आपल्या समालोचन कक्षा या क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव केलं. त्यांचं खूप सारं अभिनंदन आणि मी त्यांना इन्व्हाईट करतो आपण जॉइन व्हायचं आहे. थँक यू सो मच राकेशजी वाघमारे यांचा आवाज आपण ऐकत होतात. त्यांचं देखील खूप सारा हार्दिक आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या वतीनं. चला मी विनंती करतोय दोन टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी या मॅच क्रमांक 4 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल जिथे एका साईडला श्री काळभैरव चापडी संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कौसुब बिलबन वाघोसे. दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतोय आपण टॉस करण्यासाठी त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे आपण पाहणार आहोत मॅच क्रमांक 4 चा महत्त्वपूर्ण टॉस. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करायचं ना अगदी पाहतोय धावा बनवलं 39 धावसंख्येचं आव्हान इथून पुढे ठेवलं गेलंय एन एस कन्स्ट्रक्शन अगदी पाहतोय या टीमसाठी आणि तो धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली जोडी अगदी आपण पाहतोय तिथे दोन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला विचार केलात तर मग बॅटिंगसाठी राज आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या समवेत अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राजन शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी टीमचा कॅप्टन यश शिंदे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पहिला बॉल. पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. पहिल्या बॉल वरती इथून पुढे आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये अर्जित होताना पाहायला मिळते. 40 धावसंख्येचा फक्त आणि फक्त पाठलाग करायचा आहे. 10चा रिक्वायर रन रेट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतोय आपण
टॉस करण्यासाठी या. कौस्तुभ इलेव्हन वाघोसा टीमचे कॅप्टन. लक्ष वेधतोय आपण या टॉस करण्यासाठी लगेच. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय हवेमध्ये फटका तर फसला होता, परंतु वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. खेळाडू बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अगदी आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळतीये. सिंगल डबलने सुद्धा अगदी आपण पाहतोय या धावसंख्येचा पाठलाग करू शकतात आणि त्या पद्धतीची रणनीती आता मैदानाच्या आतमध्ये वापरतात की काय ते पाहावं लागणार आहे. परंतु समोरचा गोलंदाज तोही अगदी आपण पाहतोय तितक्याच ताकदीचा आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने आपल्याला या असोसिएशनमध्ये याच मैदानावरती करताना पाहायला मिळतो आणि याही वेळेला अगदी विचार केला तर या स्पर्धेमध्ये यश यांची चांगली कामगिरी आपल्याला होताना पाहायला मिळाली. मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल अद्यापर्यंत चांगली कामगिरी. हो या वेळेला काय फटका खेळलाय पाठीमागच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट. सिक्सर. थँक यू. राजन शिंदे यांच्या बॅटमधून तो आपल्याला एक दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली धावपकावरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन बोर्ड. यावेळेला कोलाट टाकला होता. अगदी आपण पाहतोय यावेळेला समोरच्या दिशेने फटका तर खेळायचं होतं, परंतु जास्तीचं काही मिळणार नाहीये. फक्त सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळते. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या एन-एस कन्स्ट्रक्शन टीमचा विचार केला तर अगदी कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहतोय 71 धावा होत्या. त्या अगदी आपण पाहतोय 22 बॉलमध्ये त्या चेस केल्या होत्या या टीमनं. त्यामध्ये राजन यांचं चांगलं अगदी आपण पाहतोय योगदान होतं आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय महेंद्र हे नाव कोण विसरेल. कालच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलं होतं महेंद्र हे नाव आणि त्यांची चांगलीच कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. ते सुद्धा इन ॲक्शन पाहायला मिळतील, परंतु अगदी बांधा षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या 18 मध्ये जिंकण्यासाठी अगदी पण पाहतोय इथून पुढे 30 धावसंख्येची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीमला एन-एस कन्स्ट्रक्शन या टीमला इथून पुढे असणार आहे. परंतु समोरचा जर विचार केला तर तोही संघ ताकदीचा आहे. चांगली पद्धतीची गोलंदाजी करणारा संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. तो संघ आता बाउंड ट्रॅकवरती आपल्याला कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील तेही पाहावं लागणार आहे. एस-व्ही फायटर रेपोली अगदी आपण पाहतोय अविनाशवरती विश्वास दाखवलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. 18 मध्ये 30 बनवायच्या तिथून पुढे. पहिला बॉल. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय खेळपट्टीच्या मधोमध होतं आक्रमण तर करायचं होतं. अगदी आपण पाहतोय हवेमध्ये डाऊन द बॉल शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली त्या खेळाडूनं. एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स नाही कव्हर करू शकले आणि त्यानंतर लाग देऊन पाहतोय राजन शिंदे यांना मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. पहिला ब्रेक थ्रू धक्का क्रमांक पहिला. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये ज्याची आपण चर्चा करत होतो ते इन ऍक्शन पाहायला मिळतात. महेंद्र शिंदे मॅन फ्रॉम मांगरूल. पहिला बॉल महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आले. ऑन साइडला टोकलाय आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये असल्याची जाणीव करून देणारा पहिला बॉल वरती चौकार.
बस थँक अगदी आपण पाहतोय महेंद्रने जे इनिंग काल सोडली होती, आता इथून पुढे अगदी आपण पाहतोय त्याच इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात केली आजच्या दिवसामध्ये. हो, यावेळेला आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं. अगदी आपण पाहतोय बॅकफूटला आले होते आणि त्याच वेळेला क्रीजचा जो वापर करायचा होता, यशांच्या अगदी जवळ आले होते. त्यानंतरला पाठीमागच्या दिशेने स्ट्रोक तर खेळायचं होतं, परंतु ते नाही करू शकले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय अविनाश यांचा आपल्याला कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावपकोटी पाहायला मिळतीये 14, 14 रन. अगू टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला फटका फसलाय की काय? पर्यंत नाही पोहोचू शकले. अगदी आपण पाहतोय नो मॅन्स लँड टेरिटरीमध्ये बॉल मार्गस्थ झालाय. परंतु पर्यंत तिथे बॉलपर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्याच वेळेला महेंद्र अगदी आपल्याला सेफरित्या क्रीजवरती पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. त्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते 15 रन. अजूनही विचार केला तर 25 ची गरज आहे आणि षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय बॉलचा खेळ झालाय 4. 14 मध्ये अगदी आपण पाहतोय 25 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. पुढचा बॉल पुढे आले होते. त्यानंतर अगदी आपण पाहतोय डाऊन द लेग साइड हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्याच वेळेला विचार केला तर बऱ्याचसा बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतात. एक धाव आता इथून पुढे फार महत्वाची असणार आहे, कारण का ज्या वेळेला अगदी पाहतोय फक्त आणि फक्त 40 धावसंख्येचा डिपेंड तुम्हाला करायचं आहे आणि त्या धावा डिपेंड करत असताना तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. क्रॉस बॅटेड केलेला फटका या वेळेला दोन पाहतोय. खेळाडू डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालेल रफकोरती पाहायला मिळते. ते अर्थात 17 या आकड्यावरती 23 ची गरज या मॅचमध्ये असणार आहेत. 13 बॉल जिंकण्यासाठी 23 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. हा बॉल फार महत्वाचा असेल. क्रॉस बॅटेड याही वेळेला खेळायचं होतं, परंतु याही वेळेला जास्तीचं काही मिळणार नाहीये. खेळाडू तिथे होते, फिल्डिंग चांगली नाहीये. शेवटच्या बॉलवरती आपल्याला सिंगल इथून पुढे येताना बाण मिळेल. येणाऱ्या उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 मध्ये जिंकण्यासाठी अगदी पण पाहतोय 22 ची गरज या मॅचमध्ये असणार आहे. 11च्या सरासरीनं बॅटिंग इथून पुढे करायची आहे. एन.एस. कन्स्ट्रक्शन या टीमला एक छोटासा डीज ब्रेक आपण घेऊयात. पुढे अगदी आपण पाहतोय 22 धावसंख्येची गरज आहे आणि बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी मांगरुल गावाला बिलॉंग करणारे सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर जर अगदी आपण विचार केला तर दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीचे. ओ पहिला बॉल ओव्हर पिच होता. आसमानी डोला आणि त्याच वेळेला मिडल ऑफ द बॅट प्रॉपर टायमिंग बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पहिला बॉलवरती षटकार. दुसरा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने केलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. यावेळेला दोन पाहतोय सिंगल आली आहे. 12 मध्ये 22 पाहिजे होत्या. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा इथून पुढे 15 ची गरज. बॉलचा खेळ बाकी असेल 10. हो, काहीतरी वेगळं करायचं होतं. अगदी आपण पाहतोय फिंगर रोल केले गेले होते शेवटच्या क्षणावरती आणि त्याचमुळे अगदी आपण पाहतोय फसवलं गेलंय. बॅटर तिथे बीट झाले. विकेट कीपर देखील आपल्याला बीट होताना पाहायला मिळाले. परंतु एक 22च्या सभामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. महेंद्र अगदी आपण पाहतोय फिनिशिंग टच देताना सातत्याने आपल्याला या टीमसाठी पाहायला मिळाले आणि आता सुद्धा चांगलीच बॅटिंग करतायत. खेळपट्टीचा मधोमध बॉल होता. तितकीशी उसळी प्राप्त नव्हती केली. परंतु अगदी आपण पाहतोय षटकार आल्यानंतर सूरज यांचं आपल्याला कमबॅक पाहायला मिळतंय. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालेल. वरती पाहायला मिळते 27 आकड्यावरती 27. 13 ची गरज. गोलात टाकला होता. हवेमध्ये बॉल पाहायला मिळतो. डाऊन द बॉल. खेळाडू येतील वेगानं.
परंतु अगदी आपण पाहतोय बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. प्रयत्न थोडेसे अपुरे पडताना पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अगदी आपण पाहतोय 2 धावा या फार महत्त्वाच्या असणार आहेत. सिंगल, डबल धावसंख्येसाठी देखील अगदी आपण पाहतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून केला जातोय. परंतु गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची होताना पाहायला मिळते. त्यामुळे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 29 धावा धावपकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल 7 मध्ये 11. शेवटचा बॉल ऑलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. तिथे फिल्डिंग करतील. एक धाव तर केली. फंबलिंग थोडीशी पाहायला मिळते. हो, नाही चालणार. अगदी आपण पाहतोय शेवटच्या षटकापर्यंत हा सामना इथून पुढे तर रंगताना पाहायला मिळणार आहे. तिथे अगदी आपण पाहतोय 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये असणार आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. अगदी आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये कमेंट्री बॉक्समध्ये आपण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. भाग 2 पाहतोय. जिथे कालची मॅच हटवली तर तिथे 5 मध्ये 6 पाहिजे होत्या आणि त्या धावा इथून पुढे विवेक नाडकर्णी यांनी दिल्या नव्हत्या. आता 6 मध्ये 9 पाहिजे. आता त्या धावा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती संघाचे संघ मालकच विवेक नाडकर आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु खेळपट्टीवरती यावेळेला विचार केलात तर जिथे आपण पाहतोय 6 मध्ये 19 पाहिजे होतं ना, त्या अक्षरशः 4 बॉल मध्ये संपवलं होतं ना, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला महेंद्र पाहायला मिळतील. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची मॅच ही तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. चला सामन्याला सुरुवात करूयात. एका साईडला विवेक, एका साईडला महेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 9 ची गरज. हो, पहिला बॉल वाईट स्वरूपाचा इथून पुढे पाहायला मिळतोय. टप्पा पडलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडले तेही पाहावं लागणार आहेत. वाईट बॉल तर आलाय. अपील तर केली गेली होती. परंतु असं काही क्षणामध्ये वाटलं होतं, की काही घडामोडी घडल्यात की काय? परंतु तसं नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 6 बॉल 8 ची गरज या मॅचमध्ये असणार आहे. एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो दोन्ही टीमसाठी. इथून पुढे पुढचा बॉल. ओ फटका फसलाय की काय? मिस जजमेंट पाहायला मिळतीये. कॅस्टर ड्रॉप झाली आहे, परंतु त्याही पलीकडे जर विचार केलात, तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तेही पाहावं लागणार आहे. चौकार? येस. इथून पुढे अगदी आपण पाहतोय चौकाराचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 4 धावा येतील. इथून पुढे 5 बॉल सगळे बाकी असणार आहे. 5 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 4 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये असणार आहेत. काल 5 मध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. परंतु आता जर विचार केला तर 5 मध्ये 4 इथून पुढे वाचवायचे आहेत. परंतु आपल्याला एक दर्जेदार चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. फील्डिंग ग्रीनमध्ये काहीतरी चेंजेस केले गेले. जो कव्हरचा खेळाडू आतमध्ये होता त्याला आता डीपमध्ये पाठवलं गेलंय. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. ओ डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय की काय? हो आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा मॅचमध्ये एक ट्विस्ट निर्माण करणारा बॉल. अगदी आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न विवेक यांचा राहिला होता. 4 बॉल जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. या मॅचमध्ये आपण पाहतोय. हो पुढे आलेत. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा बोट आकाशाकडे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा डॉट बॉल आणि त्याही पलीकडे विचार केला तर एक महत्वाची विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 अगदी आपण पाहतोय महेंद्र इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील विकेटचा
विवेक नाडकर ती क्षमता आहे. कारण का क्षमतेचं प्रात्यक्षिक त्यांनी कालच दाखवलं होतं. परंतु आजही अगदी आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहतोय 5 मध्ये 4 पाहिजे होत्या. आता मात्र विचार केला तर 3 मध्ये 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये क्लोज एन्काउंटर. आज एचजीपीएलचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला सर्वांनाच पाहायला मिळणार आहेत. सर्वांना जिंकायचंय. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत. 3 बॉल 4 ची गरज. न्यू बॅटर हितेश. ओ फटका फसलाय की काय? अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉल पर्यंत नाही गेले. परंतु एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळेल. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. इथून पुढे अगदी आपण पाहतोय 2 बॉल जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. विकेटचं पतन. 2 बॉल जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय? आता इथून पुढे तुम्हाला सर्वांनाच पाहायचंय. 2 मध्ये अगदी आपण पाहतोय 3 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पार मिळते. हा महत्वाचा बॉल असणार आहे. इथून पुढे काय घडणार? ओ हवेमध्ये बॉल पार मिळतोय. खेळाडू आलेत, कॅच ड्रॉप झाली आहे. परंतु महत्वाची बाब म्हणजे जिथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाताना पाहायला मिळतोय. 2 मध्ये 3 धावसंख्येची गरज असताना अगदी आपण पाहतोय कॅस्टर ड्रॉप झाली. परंतु 2 धावा सुद्धा आपल्याला इथून पुढे 30 यार्ड सर्कल मध्ये घेताना पाहायला मिळाले. इथून पुढे अगदी आपण पाहतोय शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेलाय. एक बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 1 धावसंख्येची गरज. परंतु हा विजय फार महत्वाचा होता. आता इथून पुढे अगदी आपण पाहतोय कोणाच्या बाजूने जाणार हा सामना. 1 बॉल 1 ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला कॅच उडवली होती तिथे खेळाडू होते, वेगानं आले होते, बॉल पर्यंत पोहोचले होते. परंतु कॅच ड्रॉप झाली, बॅकअप नाही मिळालं आणि त्याच वेळेला चुकीच्या एंड वरती फेकी सुद्धा आपल्याला पार मिळते. 1 बॉल जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. काल सुद्धा तो शेवटचा बॉल आठवला तिथे आपण पाहतो यशा उद्ध्वस्त केल्या होत्या. आता विवेक आहेत समोर जर विचार केला तर आपल्याला हितेश पार मिळत आहेत. 1 बॉल जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करूयात. 1 बॉल 1 ची गरज. हो 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 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुपरस्टार विवेक नाडकर अगदी आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती सामना आपल्या संघासाठी विजयी करून दिलाय. विवेक नाडकर या नावाची चर्चा आता संपूर्ण या लोणेरे विभागामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत. लगातारचे 2 मॅच आणि दोन्ही मॅचच्या शेवटच्या बॉल वरती आपल्या संघाला विजय मिळवून देणारे विवेक सुपरस्टार नाडकर इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस प्लेअर ऑफ द मॅच ते सुद्धा विवेक नाडकर असणार आहेत. अभिनंदन.